मनसे आणि उभाठा सेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांचं एकत्र येणं, यांची युती, याची केवळ आता औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांच्या एकत्रीकरणाची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे असं म्हणायला आता हरकत नाही. पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न केवळ मीडियामधनं विचारले जात आहेत का, तर तसं नाही आहे. हे प्रश्न राजकीय पटलावरतीच विचारले जात आहेत का, तर तसं देखील नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांमध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सैनिकांमध्ये देखील विचारले जात आहेत. दबक्या आवाजात चर्चा केली जाते. काय असावी त्याची कारणं? याची कारणं सर्वात महत्त्वाची अशी आहेत. गेली 20 वर्ष 20 वर्ष 2005-2006 साली राज ठाकरे हे शिवसेनेतनं, तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेतनं बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा नवीन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने स्थापन केला. आणि त्यानंतर अगदी कालपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात प्रमुख प्रतिस्पर्धी किंवा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे शिवसेना होती आणि आत्ताची उभाठा सेना होती. गेली 20 वर्ष ज्यांनी याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावरती येऊन वाद घातलेले आहेत, विरोध केलेला आहे. गेली 20 वर्ष ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी आणि अर्थातच उभाठा सेनेच्या शिवसैनिकांनी त्यांचे वॉर्ड बांधलेले आहेत, त्यांचा प्रभाग बांधलेला आहे, त्यांची राजकीय कारकीर्द घडवायचा प्रयत्न केलेला आहे, ते या सर्व ग्राउंड लेवलला एकत्र येणार आहेत का, की केवळ राजकीय अस्तित्वासाठी, पक्षाच्या राजकीय अस्तित्वासाठी, आणि जसं राजकीय चर्चा असते, राजकीय पटलावरती चर्चा असते, मीडियामधनं चर्चा असते, विश्लेषक म्हणत असतात, तशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी, ठाकरे ब्रँड ज्याला म्हटला जातो त्याच्या अस्तित्वासाठी हे एकत्रीकरण होते. याचं कारण, हे प्रश्न पडायचं कारण असं आहे, 4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी किंवा अगदी वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा ज्या उभाठा सेनेनी मनसेला हिणवलं होतं की बिनशर्थच्या ऐवजी बिनशर्त पाठिंबा दिला, तेव्हा तो पाठिंबा देताना मराठी माणसाचं भलं किंवा मराठी माणसाची होत असलेली गळचेपी किंवा मराठी माणसावरती होत असलेला अन्याय हा तेव्हा झाला नव्हता का? तेव्हा भारतीय जनता पक्ष हा अन्याय करत नव्हती का? मग तेव्हा असं काय घडलं होतं की बिनशर्त किंवा बिनशर्त पाठिंबा द्यायची गरज राज ठाकरे यांना भासली होती? त्यामुळे हे प्रश्न जे आहेत त्याची चर्चा ही होतच राहणार आहे. काही मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जे सांगितलं होतं राज ठाकरे यांना किंवा मनसेला की शिवतीर्थावरती उघडलेलं कॉफी शॉप आता बंद करा. ते कॉफी शॉप आता बंद झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की कॉफी शॉप जरी बंद झालेलं असलं तरी काही ठिकाणी दरवाजे किलकिले केले जात आहेत. त्याचं उत्तर हे दोन्ही पक्ष एकमेकांना देणार आहेत का? त्याचा प्रश्न हे दोन्ही पक्ष एकमेकांना विचारणार आहेत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होताना किंवा राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं तेव्हापासून गाजत असलेलं आणि आस्थागायत गाजत असलेलं वाक्य बोललं. मग या बडव्यांसह उभाठा सेनेला आता राज ठाकरे, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, त्यांचे मनसैनिक स्वीकारणार आहेत का? हे प्रश्न का पडतात? याचं कारण असं आहे, उभाठा सेनेच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांना कायम सातत्याने मंद सैनिक असं हिणवलं होतं आणि त्याच मनसैनिकांनी आणि मंद सैनिकांनी शिवसेनेच्या म्हणजे उभाठा सेनेच्या सैनिकांना चिवसैनिक किंवा शेणके म्हणून हिणवलं होतं. मग आता हे शेणके, हे चिवसैनिक, हे मंद सैनिक
कुठल्या कारणास्तव आणि कुठलं कारण आणि कुठला उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणार आहेत? त्याच्यामागे केवळ मराठी माणसाचं भलं हा एकमेव उद्देश असणार आहे का? आणि जर का तो असेल तर गेली 20 वर्ष मराठी माणसाचं हित हे कुठे गेलं होतं? असे प्रश्न जसे मीडियाला पडणार आहेत तसेच ते नागरिकांना आणि मतदारांना देखील पडणार आहेत. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत याचं सुख किंवा याचा ज्याला म्हणता येईल की एक आनंद प्रत्येक मराठी माणसाला आहे, त्याबद्दल काही वादच नाही. जसा तो तुम्हाला असेल तसा तो मलाही आहे. पण जेव्हा राजकीय गणितं मांडली जातात, जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही द्यावी लागतात. हे सगळे प्रश्न एक विश्लेषक म्हणून विचारावे लागतात आणि म्हणून या सर्व मुद्द्यांचा इथे आपल्याला परामर्श घ्यायला लागणार आहे. लक्षात घ्या, उभाटा सेनेला आदित्य ठाकरे यांच्यासह उभाटा सेनेतल्या अनेक नेत्यांनी आणि अक्षरशः ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या शिवसैनिकांनी देखील असं विचारलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपलेला पक्ष आहे. संपलेला पक्ष 2 महिन्यात इतका उभारी घेतो का की स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्याशी हातमिळवणी करावी लागते? मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते मी गेले 2-3 दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केवळ पदाधिकाऱ्यांशी नाही, तर जे कार्यकर्ते जे गेली 15-20 वर्ष त्यांच्या प्रभागामध्ये काम करत आहेत त्यांच्याशी बोलतोय, त्यांनी विचारलेले आहेत. जे शिवसैनिक आहेत उभाटा सेनेचे त्यांच्याशी बोलतोय, त्यांनी विचारलेले आहेत आणि त्याच्यातनं हे सगळे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. मित्रांनो, मी जे मगाशी म्हणालोय तसं गेली 15 वर्ष, 20 वर्ष, 18 वर्ष, 10 वर्ष आपली राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी प्रत्येक सैनिकाने, मग तो दोन्ही बाजूचा असेल, त्यांनी त्याचा वॉर्ड बांधलेला आहे, त्याची राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. या सर्व गोष्टींवरती जर का जागा वाटपाची वेळ आली तर आपली राजकीय कारकीर्द धोक्यात घालायला हे दोन्ही बाजूचे सैनिक, हे दोन्ही बाजूचे पदाधिकारी, हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते तयार असणार आहेत का? कारण त्यांच्या आयुष्याची उमेदीची वर्ष त्यांनी राजकारण हे करिअर म्हणून स्वीकारले, म्हणून वाया घालवलेली आहेत आणि म्हणून हे प्रश्न निर्माण होणार आहेत. 2 महत्त्वाचे प्रश्न इथे आणखी निर्माण होतील आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा उभाटा सेना यांच्याबाबत नसतील, तर ते प्रामुख्याने त्यांच्या 2 नेत्यांबाबत असतील. हिंदू जननायक म्हणून ज्यांची प्रतिमा स्ट्रॅटेजी म्हणून निर्माण केली गेली ते राज ठाकरे भगवी शाल पांघरून जेव्हा गेली 3-4 वर्षे येत होते, तेच राज ठाकरे आता उभाटा सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, ज्यांची इमेज लोकसभा आणि विधानसभेमध्ये मुस्लिमांचा मसीहा म्हणून, टिपू सुलतानच्या बाबत घेतलेली बोटचेपी भूमिका म्हणून, मशिदीवरचे भोंगे उतरवायच्या वेळेला घेतलेली बोटचेपी भूमिका म्हणून, मुस्लिमांचं लांगुल चालन केलं जात आहे अशी इमेज निर्माण केली गेली म्हणून ते दोघं आता परत एकत्र येणार आहेत. मग मुंबई महापालिका प्रामुख्याने आणि अर्थातच इतर स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिथे जिथे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये उभाटा सेनेला मतदान झालं, ते मतदान आता कुठे जाणार आहे याच्यावरती देखील विचार करण्याची आणि हे काय होतंय हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघण्याची ही गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. परप्रांतीयांचे लोंढे थांबवावेत, हिंदीच्या सक्तीबाबत घेतलेली राज ठाकरे यांची भूमिका, याबाबत त्यांनी केलेला खळखट्याकचा नारा, या सर्व भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य असणार आहेत का? प्रामुख्याने मराठी भाषेवरनं घेतलेली खळखट्याकची भूमिका गुजराती आणि जैन बांधवांना नाराज करून गेलेली आहे. ती भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटा सेनेला परवडणार आहे का? आणि अर्थातच त्यामुळे जो तिसरा आणि खरं तर महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की महाविकास आघाडीमध्ये जी उभाटा सेना आजपर्यंत होती किंवा आजपर्यंत आहे असं आपण म्हणूया, त्यातल्या प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला सुंठी वाचून खोकला गेला असा आनंद आतमधनं होतोय का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आपोआपच ही महाविकास आघाडी मोडकळीस येईल आणि काहीही न करता महाविकास आघाडीचं जोखड जे काँग्रेसने स्वतःच्या पाठीवरती बांधून घेतलंय, स्वतःच्या मानेवरती बांधून घेतलंय, ते आपोआपच गळून पडेल. याचं कारण असं आहे, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला हे जेव्हा मुंबईमध्ये मागच्या महिन्यात आले होते तेव्हा त्यांनी दुसरा पक्ष कुठलाही
महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी कडक भूमिका माध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली होती। आणि 4-5 दिवसापूर्वी तर अत्यंत ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भाई जगताप यांनी मनसेचा संबंधच काय असं बोलत ब्रँडचा बँड वाजवलाय का असं म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती। मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत, उत्तरं देखील या सर्व प्रश्नांची अनेक आणि विविध असू शकतात। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना, राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी राजकीय अस्तित्वासाठी, राजकीय गरजेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पक्षांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रामुख्याने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याला उभारी मिळण्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे। हेच त्याच्यावरचं समर्पक उत्तर ठरणार आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, दोन भाऊ एकत्र येणं हे अत्यंत आनंदाचं आहेच, त्याबद्दल कोणालाही शंका घेण्याचं किंवा कोणीही दुसरं मत नोंदवण्याचं कारण असूच शकत नाही, कारण तो कौटुंबिक प्रश्न आहे। पण जेव्हा राजकारणाचा विषय घेतला जातो, जेव्हा निवडणुकीचा विषय घेतला जातो, तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विश्लेषक म्हणून, मतदार म्हणून, नागरिक म्हणून लोक मागत असतात। आणि अर्थातच ठाकरे ब्रँड म्हणून ज्याला म्हटलं जातं, त्यांना हे प्रश्न विश्लेषकांच्या बाबतीत आणि सगळ्यांच्या बाबतीत पडू शकतात की आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे। पण जर राजकारण करायचं असेल, नागरिकांसमोर जायचं असेल, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं क्रमप्राप्त होणार आहे। आजचा व्हिडिओ हा केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना एकत्र येणार त्याच्या औपचारिक घोषणा या विषयासंदर्भात होता। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा। याच स्वरूपाचे प्रामुख्याने मनसे आणि उभाटा सेनेच्या संदर्भातले आणखीन काही व्हिडिओ यानंतर येतच राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील, हे जसं मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं तसं आज पुन्हा एकदा सांगतो। त्यामुळे आणखीन कुठले व्हिडिओ तुम्हाला या विषयावरती बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।